नमस्कार मित्रांनो, आज कुठं आलोय माहिती आहे का? आपल्या गव्हाच्या शेतीत गहू पण लय मस्त आले का नाही सायले. सायले तिकडं काय करल्याची इकडे ब्लॉक चालू केलाय मी. बघा मित्रांनो, गहू कसल्या प्रकारचा आलेला, ह्याला ठुशा कसल्या लांब पडले ते आमच्या गव्हाला. बघितलं नाही म्हणजे हे जे बियाणे लय भारी आहे माहित आहे का तुला? माहित नाही आपल्याला काय, ती बंधुराजीला माहिती असते समजा. बघा मित्रांनो, ह्या गव्हाची ठुशी किती मोठी आलेली आहे, लांबणीच्या लांबणी. कमीत कमी एक 6 ते 7 8 इंच ही ठुशी असेल एकच. एवढी लांबणी ठुशी आहे आणि गहू चांगल्या प्रकारचा आलेला आहे. ह्याला सगळं केलंय पण नीट पहिलेपासून केलेला आहे. ह्याच्यात गवत अजून आलेलं नाही ना, काय नाही. ह्याला पाणी सुद्धा वेळेच्या नुसार पाणी दिलेलं असते, म्हणून एवढं गहू चांगल्या प्रकारचा आलेला आहे. आणि हिकल्या साईडची ज्वारी आहे ही आमचीच. गहू जास्त पेरलेला बरं का तो, ही पूर्ण दिसालेलं ही दिसालेलं ही समज हे आपलं गहू आहे. बघा तुम्ही, ही गहू किती पेरलेला आहे. म्हणजे गहू जास्त निघणार आहे आम्हाला प्रत्येक वर्षीपेक्षा, का नाही सायले? धर तुला रोजडे दिवशी तर तुला काय फुल दिलं नाही गुलाबाचं, पण ही तुला फुलापेक्षा महत्वाचं आहे. फुलापेक्षा जास्त महत्वाचं आहे ती, त्याच्यामुळं आपण आहो तर ती तुला द्यायला लागलो. चल तर असू द्या म्हणलं, आलतो लई दिवसात शेताकडे आलतो मित्रांनो. आणि तिकडे ती चालू आहे ना आपलं काम, थोडं ती भेंडी लावायला चालू आहे तिकडं, ड्रीप वगैरे हातराला. आणि मग ती हातरत म्हणलं इकडे एखादा घ्यावा आपला मोकार गावातला सायले, का नाही? हा, म्हणून आलतो बरं का इकडं. आलंय मित्रांनो, मस्त एकदम चांगल्या प्रकारचं गहू आलेला आहे. अगं खरंच लय भारी आलंय. कसल्या ठुशा मोठ्या मोठ्या पडल्या आणि एकदम मोठ्या मोठ्या ठुशा आणि एकदम असं दाट दडप गहू. ह्याच्यामध्ये गवत नाही काय नाही आणि एकदम हिरवगार, त्याच्यामुळं मस्त वाटा लागली. बघा आपण असं एकदम वरी घेतल्यावर कसलं भारी दिसा लागली. गोल फिरून बघू का असं. पण तू चालली आहेस, मी निघाला हो. कुठे जाते हे असला व्हिडिओ बनवी ती चित्रत असा गोल बिन खालेला. स्टँड असते, स्टँड नसते कसली खरंच पडत. कसली चक्कर यायला लागल्या, थोडंच फिरला. चल, पडत नव्हतं, मला काय झालं नव्हतं, नाटक करायला होतं. गहू कशाला घ्यायचं? गहू मोडचाल म्हणलं खाली. हे अजिबात नाही, गहू कसं मोडल येडे सायले. गहू माझ्याकडून कसं मोडल तू सांग. नाटक करायला जाऊ अजिबात नाही. छे छे, गव्हाचे ठुसे फुल म्हणून दिले बरं का तरी. मग चांगला आहे, फुलापेक्षा मूल्यवान आहे ते गहू. गहू चपात्या खायला लागतंय, बटर गव्हापासून पाव किती 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 त्या गव्हापासून काय काय होते तुला माहित आहे? कुठलं कुठलं प्रोडक्ट बनतं त्या गव्हापासून. उपयोग जरी नसला तर काय त्याला, असं शेतकऱ्याचं किती तर वाटोळ होऊन चाललेलं असतं माहित आहे का? शेतकऱ्याला उगाच अन्नदाता म्हणत नाही ती सायले. एक ठुशी तुलली तर तू एवढं विचार करायला लागलेस. एका वर्षी अख्खं संपूर्ण कांदा शेतातलं 10 20 20 गोण्या, 100 200 200 गोण्या कांद्या नेलेल्या त्या तिथं त्या आडतीवर सोडून येते शेतकरी, माहित आहे का तुला? मार्केट नसते म्हणून. त्यावेळेस मग शेतकऱ्याचा जीव किती तळतळ झाला. शेतकऱ्याचं जीवन असंच आहे बरं का. आपल्या घरी खायला मात्र चांगलं वापरत नाही, विकायला नेते, आणि विकायला नेलं का सामान त्याला ते व्यवस्थित पैसे येत नाहीत. मग हे असा विषय असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण मन मारून नाही तर आता मन भरून जगलं पाहिजे. जी व्यवसाय करते वापरत नाही. चपलावाल्याचं तसं असते, चपलाचं दुकान त्याचं असते, त्यांनी चपला घालत नाही. कसं असतंय माहित आहे का? आपल्या शेतातला माल आहे तर आपण एकदम ओरिजिनल मालच आपल्याला घरी खायला काढून ठेवायचा, बरोबर आहे, आणि नंतर दुसऱ्याला विकून टाकायचा. बरोबर आहे. कारण आपल्या पोटाला नाही, मग दुसऱ्यासाठी एवढं करून का उपयोग आहे? असं असते, कळलं का? खरं आहे तुमचं. त्याच्यामुळं आपण एकतर चांगलं काढून ठेवायचं अगोदरच, आणि मग दुसरं आपण विकून टाकायचं. आपल्याला चांगलं ठेवून चांगलं ठेवून. आता काय करावं नियोजन पुढचं? आता घरी जायचं बघायचं आता मी, का नको? घराकडे जायचं. टाइम पण झाला. बर, घराकडे जायचं म्हणते तर जाऊ घराकडं. चला, गहू भेटलं की गहू बघायचं आपल्याला. चलतंय, ठीक आहे. असू द्या मित्रांनो, आता दिवस पण मावळलाय बरं का. शेतातलं काम करत करतच जाऊ आता घराकडे मस्त. हा, काम पण होत, काम शेतातली कधी होत नाही ती. आजचं पण झालेलं नसतंय. माणूस मरून जाईल पण शेतातलं काम कधी संपत नाही, माहित आहे? ते एक मन आहे, तुला माहित आहे का? पण दिवस माळवला का आजचं काम संपलं म्हणायचं जायचं. शेतातलं काम हे कशाचं काम आहे? कशाचं? मातीतलं काम आहे.
मग मातीतलं काम माती कधी संपत नाही संपत आहे? माती बी संपत नाही काम संपत. मातीतलं काम मातीत गेल्यावर संपत आहे माहित आहे का? म्हणजे असं आहे, हा. मातीतलं काम आपण मातीत गेल्यावर पण आपण संपणार आता दिवस माळवा का आजचं काम संपलं म्हणून समजत गायचं. आहे. असू दे चल, मला नको शिकवू तेवढा लय शहाणपणा. शानपणा कशाच होत नाही. तर असू द्या, आधीच शान की तुम्ही. ब्लॉग भलताच मोठा होत चाललाय. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.